खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. उदयपूर शहरात एक सुंदर महाल होता. तिथले राजा राणी तर खूपच दयाळू आणि निर्मळ मनाचे होते. राणीने 7 मुलांना जन्म दिला होता, पण तिची इच्छा होती की तिच्या घरी मुलीने जन्म घ्यावा. तिची ही इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. राजालाही मुलगी हवी होती. एक दिवस असेच रात्रीचं जेवण झाल्यानंतर राजा राणी आपल्या महालाजवळ असलेल्या नदीच्या परिसरात फेरफटका मारत होते, तेव्हा त्यांना नदीत एक टोपली वाहत असलेली दिसली. त्यात एक नवजात बाळ होतं. त्या नवजात बाळाला राजा राणी आपल्या महालात घेऊन आले. मग राजा म्हणाला, आजपासून हे बाळ आपलीच मुलगी आहे. हिला आपण आपल्या मुलीसारखं सांभाळूया. परंपरेनुसार छोट्या बाळाची जन्मपत्रिका काढण्यासाठी आणि भविष्य जाणून घेण्यासाठी कुलपंडितांना बोलावण्यात आलं. त्या बाळाला बघून पंडित म्हणाले, मला सांगायला खूपच खेद वाटत आहे की या कन्येचं असं येणं तुमच्यासाठी शुभ नाही. तुम्हाला नेमकं म्हणायचे तरी काय पंडितजी? राणी सरकार, जसजशी ही कन्या मोठी होईल तसतसे तुमच्या 7ही मुलांचा मृत्यू होईल. हे काय बोलताय तुम्ही पंडितजी? एका छोट्या बाळाबद्दल तुम्ही असं कसं काय बोलू शकता? शिपायांनो, या पंडिताला महालातून बाहेर काढा. राजाने त्या पंडिताला महालाच्या बाहेर काढलं आणि मुलगी हवी या इच्छेपुढे त्याने पंडिताच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं नाही. पण जशी ती मुलगी 1 वर्षाची झाली तेव्हा तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच राजाचा मोठा मुलगा मरतो. तेव्हा राजाला त्या पंडिताचं बोलणं आठवतं. त्याने ताबडतोब त्या पंडिताला बोलावणं पाठवलं. पण सेनापती एक दुःखद बातमी घेऊन महालात आला. महाराज, 10 दिवसापूर्वीच त्या पंडिताचा मृत्यू झाला. पण मी असं ऐकलंय की त्याचा भाऊ घनश्याम दुसऱ्या राज्यात पंडित म्हणून काम करतो. तुम्ही म्हणत असाल तर मी त्याला बोलवून आणतो. त्याला ताबडतोब इथे हजर करा. पंडित घनश्याम त्या सेनापती बरोबर महालात पोहोचतो. माझ्या भावाची भविष्यवाणी एकदम अचूक आहे. आता आम्हाला त्यांच्यावर विश्वास बसतोय. पण आता यावर उपाय काय? जर तुम्ही तुमच्या मुलीला आगीच्या फेऱ्यात वाढवलं तर तुमच्या मुलांना काहीच त्रास होणार नाही. पण तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की ती आग विझता कामा नये. पंडितच्या म्हणण्यानुसार तसंच केलं. त्या मुलीला एका घरात बंद करून बाजूने आगीचा वेढा देण्यात आला. काही वर्ष अशीच निघून गेली. आता 7 पैकी 6 मुलं जी होती ती मोठी झाली होती आणि राजा राणीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. 6 मुलांपैकी मोठ्या मुलाने राज्य सांभाळण्याची जबाबदारी घेतली. आता वेळ झालीये की आपण आपल्या बहिणीला त्या आगीच्या फेऱ्यातून मुक्त करायला हवं आणि तिचा विवाह करून तिला आनंदी जीवन द्यायला हवंय. अगदी बरोबर बोलतोयस तू. चला, आपण आत्ताच सगळेजण तिच्याकडे जाऊयात. तिच्याकडे जाऊन आपण तिला आनंदाची बातमी देऊयात. सगळे भाऊ आपल्या बहिणीकडे पोहोचले. राजकन्या, आता या 4 भिंतीतून बाहेर पडायची वेळ झाली आहे. तेव्हा त्यांची बहीण अंजना त्यांना म्हणाली, मला सुद्धा आता जग बघायचं आहे. अजून किती दिवस मी अशी 4 भिंतीत या आगीच्या फेऱ्यात बसणार? अंजनाला बाहेर काढण्यात आलं. तिने पहिल्यांदाच नदी, हिरवीगार झाडं, पानं, फुलं, फुलपाखरं पाहिली होती. ती खूप खुश होती. तेव्हाच तिची नजर एका बगळ्यावर गेली. अरे वा, हा तर खूपच सुंदर पक्षी आहे. दादा, या पक्षाचं नाव काय आहे? या पक्षाचं नाव बगळा आहे. दादा, मला बगळ्यांच्या राजकुमाराशीच लग्न करायचंय. अगं, पण आम्ही त्यांना शोधणार कुठे? ते मला नाही माहिती. जर माझं लग्न बगळ्यांच्या राजकुमाराशी नाही झालं तर मी कोणाशीच लग्न नाही करणार. सगळे भाऊ तिची ही मागणी मान्य करतात. 2 भाऊ राज्य सांभाळण्यासाठी महालातच थांबले आणि बाकीचे 4 जण बगळ्याच्या राजकुमाराला शोधण्यासाठी जंगलात निघून गेले. पण खूप शोधल्यानंतरही त्यांना बगळ्याचा राजकुमार कुठेही दिसला नाही. दादा, आपण सगळीकडे पाहिलं पण आपल्याला राजकुमार कुठेच सापडला नाही. आता तर आपलं अन्नही संपलं आहे. हो, माझंही म्हणणं तेच होतं. आपण परत महालात जाऊयात. नाहीतर उपाशी राहिल्यामुळे आपल्या जीवाला धोका होईल. अंजनाचं म्हणणं आपण असं टाळू शकत नाही. जोपर्यंत बगळ्यांचा राजकुमार सापडत नाही तोपर्यंत आपण जायचं नाही. तेवढ्यात तिथून एक साधू महाराज जात होते. त्यांना बघून त्या भावांनी विचारलं, प्रणाम महाराज, तुम्हाला बगळ्यांचा राजकुमार माहितीये का? हो, इथून तुम्ही उत्तर दिशेला जा. जवळपास 10 किलोमीटर चालल्यानंतर एका उंच पर्वतावर एक महाल आहे. त्याच महालात बगळ्यांचा राजकुमार राहतो. सगळे भाऊ उत्तर दिशेला चालू लागतात. 10 किलोमीटर चालल्यानंतर ते एका अशा ठिकाणी पोहोचले जिथे पांढरा महाल, पांढरी घरं, पांढरी मिठाई आणि इथल्या सगळ्यांचे कपडे सुद्धा पांढऱ्याच रंगाचे होते. 4ही भाऊ महालाच्या आत गेले आणि बगळ्यांच्या राजकुमाराला भेटले आणि त्यांनी त्याला आपली अडचण सांगितली. राजकुमार, तुम्ही आमच्या बहिणीशी विवाह करावा. तिचा असा हट्ट आहे की ती केवळ बगळ्याच्या राजकुमाराशीच लग्न करेल, अन्यथा ती कोणाशीही विवाह करणार नाही. मी तुम्हा सगळ्यांची अडचण समजू शकतो, पण मी कुठल्याही मुलीबरोबर लग्न करू शकत नाही. आम्ही बगळे खूपच बुद्धिमान असतो आणि मी बगळ्यांचा राजा आहे.
त्यामुळे अर्थातच मीही बुद्धिमान आहे आणि त्यामुळे मी एका बुद्धिमान राणीच्या शोधात आहे. जर तुमच्या बहिणीला माझ्याशी विवाह करायचा असेल तर तिला हे सिद्ध करावं लागेल की ती बुद्धिमान आहे. आम्ही आजच तिला बोलावणं पाठवतो. मग तुम्ही स्वतःच ते पडताळून पहा. त्या भावांनी एक संदेश लिहून एका बगळ्याजवळ तो पाठवून दिला आणि तो सेनापती बगळा आपल्या चोचीत तो संदेश पकडून त्याने तो अंजनापर्यंत पोहोचवला. तो संदेश अंजनाने वाचल्यानंतर ती खूप खुश झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच ती तिकडे जाण्यासाठी तयारी करू लागली. ती आपल्या मोठ्या भावाला म्हणाली, मला 2 घोडे, 2 दासी आणि काही सैनिक हवे आहेत. मी उद्या सकाळीच बगळ्यांच्या राजकुमाराला भेटायला जाणार आहे. ठीक आहे, सगळी व्यवस्था होईल. दुसऱ्या दिवशी सकाळीच अंजना आपल्या दासी आणि सैनिकांबरोबर राजकुमाराकडे जाण्यासाठी निघाली. काही वेळ प्रवास केल्यानंतर अंजना काही वेळ विश्रांती घेण्यासाठी थांबली आणि एका झाडाखाली बसल्यावर तिला झोप आली. मग अंजना बरोबर असलेल्या म्हाताऱ्या दासीने तिच्याबरोबर असलेल्या आपल्या मुलीकडे वळून ती म्हणाली, खरंच या अंजनाच्या जागी जर तुझा विवाह त्या राजकुमाराशी झाला असता तर किती बरं झालं असतं. माझी मुलगी राणी होईल, मग राणी. तेव्हाच तिच्या डोक्यात एक कल्पना येते आणि ती त्या सैनिकांना म्हणते की त्या राजकुमाराशी माझ्या दिव्याचं लग्न व्हावं आणि जर एकदा ती तिकडची राणी झाली तर मग तुमच्या दोघांची चांदीच चांदी आहे. मी त्या राजकुमाराला सांगून तुम्हा दोघांना 2-2 किलो सोनं भेट म्हणून देईन. पण त्यासाठी तुम्हाला या अंजनाला कुठेतरी उंच पहाडावरून फेकून द्यायला लागेल. तुम्ही विचार करा, संधी चांगली आहे. ती आत्ता झोपलीये. त्या म्हातारीच्या बोलण्यात येऊन सैनिकांनीही तसंच केलं. झोपेत असलेल्या अंजनाला त्यांनी उचलून एका उंच पहाडावरून खाली फेकून दिलं आणि दिव्या दासीला त्या अंजनाचे कपडे घालून राजकन्येसारखं तयार केलं. मी या 7 भावांची एकुलती एक बहीण आहे आणि मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. ठीक आहे, पण त्याआधी तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. असे कुठले 3 नंबर आहेत ज्याचा तू अधिक वजा गुणाकार भागाकार केलास तरीही एकच उत्तर येतं? खूप वेळ विचार केल्यानंतरही ती दासी उत्तर देऊ शकली नाही. मग राजकुमार तिच्यावर चिडून म्हणाला, तुझे भाऊ तर माझ्याकडे तुझी खूप प्रशंसा करत होते, पण तू तर इतक्या साध्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देऊ शकली नाहीस. सेनापती, लवकरात लवकर हिच्या 4ही भावांना माझ्यासमोर हजर करा. काही वेळातच ते चौघेही तिथे येऊन पोहोचले. तुम्ही चौघही माझ्याशी खोटं बोललात की तुमची बहीण खूप बुद्धिमान आहे, पण हिला एका साध्या प्रश्नाचंही उत्तर देता आलं नाही. पण ही तर आमची बहीण नाहीये. अच्छा, भीतीपोटी आणखी एक खोटं. सेनापती, या सगळ्यांना तुरुंगात टाका. तेव्हाच तिथे अंजना येते. थांबा थांबा राजकुमार, या भावांची खरी बहीण तर मी आहे. अच्छा, मग माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन तू हे सिद्ध कर. असे कुठले 3 नंबर आहेत ज्याची बेरीज वजाबाकी गुणाकार केला तरी त्याचं उत्तर सारखंच येतं? 1, 2 आणि 3. वाह, खूपच छान. मग जर तू अंजना आहेस तर ही मुलगी कोण आहे? ही माझ्या दासीची मुलगी आहे. या दोघींनी मिळून रस्त्यात मला एका पहाडावरून खाली फेकून दिलं, पण ईश्वराची कृपा, मी एका झाडामध्ये तशीच अडकून राहिले होते आणि मग तिथल्याच एका माणसाने मला वाचवलं. मग त्या राजकुमाराने दासी, दिव्या आणि त्या 2 सैनिकांना तुरुंगात टाकलं आणि मग मोठ्या थाटामाटात राजकन्या अंजना बरोबर त्याने विवाह केला. नंदिनी आपल्या बाथरूममध्ये शॉवर खाली आंघोळ करत होती. तिच्या पूर्ण शरीरावर साबणाचा फेस होता. नंदिनी आंघोळ तर करत होती, पण तिचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. काल रात्री ती आपली मैत्रीण नताशाच्या घरी गेली होती. नताशाने नवीन घर घेतलं होतं, त्यामुळे ती घरातली प्रत्येक गोष्ट नंदिनीला दाखवत होती. हे बघ, ही आमची ड्रॉइंग रूम आहे ना, खरं तर मला ही सगळ्यात जास्त आवडते. हा भिंतीचा कलर आहे ना, आणि या टाईल्स पण, माय गॉड, मला खूप आवडतात. एक एक करत करत आपल्या सगळ्या रूम्स दाखवत नताशा बाथरूम पर्यंत गेली. तिचं बाथरूमही खूप मोठं आणि शानदार होतं, स्पेशली बाथटब, तिथे असलेले नळ आणि मोठा आरसा. ओ माय गॉड नताशा, काय बाथरूम आहे तुझं, ब्युटिफुल यार. एवढं सुंदर बाथरूम मी आतापर्यंत कोणाचंच पाहिलेलं नाहीये. आणि हा टब तर खूप सुंदर आहे, किती मोठा आहे. आणि हे सेन्सरवाले सगळे नळ, शॉवर, खूपच छान आहे सगळं. हो यार, छान तर आहेच, पण किती पैसे गेलेत माहितीये का तुला याच्यात? पण पैसे जरी गेले तरी सगळ्या आवडीच्या गोष्टी आल्यात. अशा बाथरूम मध्ये आंघोळ करायची मजा काही औरच. नंदिनी आपल्या मैत्रिणीच्या घरून परत तर आली होती, पण तिचं आलिशान बाथरूम तिच्या डोक्यातून काही जात नव्हतं. तिला आपल्या घरातही असंच काहीचं बाथरूम हवं होतं. नंदिनीचा नवरा आयुष्मान बेंगलोरमध्ये काही कामासाठी गेला होता. जेव्हा तो परत आला तेव्हा नंदिनीने नताशाच्या बाथरूम बद्दल त्याला सांगितलं. आयुष्मान, मला सेम टू सेम तसंच बाथरूम आपल्या घरी हवंय, आणि जोपर्यंत तू तसं बाथरूम बनवणार नाहीस तोपर्यंत ना मी तुझ्याशी बोलेन ना मी आंघोळ करेन.
अगं हे काय तुझं बोलणं? जे आहे ते आहे. नंदिनी, तुला माहितीये ना, तुझ्याशी बोलल्याशिवाय मी 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही. आणि बाथरूम बनायला वेळ तर लागेलच ना, प्लीज. ठीक आहे, पण 1 आठवड्यानंतर मला तसंच बाथरूम हवंय. आयुष्मानने तिला प्रॉमिस केलं आणि दुसऱ्या दिवसापासूनच बाथरूमचं काम सुरू झालं. एका आठवड्यातच तिचं बाथरूम तयार झालं. चमकत्या डोळ्यांनी तिने बाथरूम मध्ये नजर फिरवली आणि मग तिने आयुष्मानला मिठी मारली. तुझं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे आयुष्मान. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू नंदिनी. शहाजहाननी ताजमहाल बनवला, मी माझ्या बायकोसाठी एक बाथरूम बनवू शकत नाही का? नंदिनी बाथरूम मध्ये आंघोळ करत होती आणि बाथरूमचं सौंदर्यही न्याहाळत होती. तिथला टब, सेन्सरवाले नळ, टाईल्स या सगळ्याकडे ती असं बघत होती जणू काही एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराकडे बघतीये. पण तेव्हाच अचानक तिची नजर त्याच भिंतीवर असलेल्या एका झुरळाकडे गेली आणि ते बघून ती जोरात ओरडली आणि त्या ओरडण्याने नंदिनी झोपेतून जागी झाली. तिचे डोळे उघडले तेव्हा तिच्या बाजूला असलेल्या मोबाईलची रिंग वाजत होती. फोनवरती आयुष्मान कॉलिंग असं लिहिलेलं होतं. अगं कुठे आहेस? केव्हापासून कॉल करतोय? मी नंदिनी हे सगळं स्वप्न पाहत होती, पण तिला आपलं हे स्वप्न खरं करायचं होतं. 2 दिवसानंतर आयुष्मान बँगलोरहून परत आला. नंदिनी, तुझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की तू दुसऱ्यांबरोबर स्वतःला कम्पेअर करते. अगं तुझी मैत्रीण नताशा खूप श्रीमंत आहे. तिच्या नवऱ्याकडे बक्कळ पैसा आहे, त्याच्यामुळे त्यांना हवं ते करतात. हे बघ, मला उगाच लेक्चर देऊ नकोस. मी जे सांगते ते कर. हे इम्पॉसिबल आहे नंदिनी माझ्यासाठी. एवढे पैसे माझ्याकडे नाहीयेत. तुला तिथं आंघोळीला काही प्रॉब्लेम होतो? हा, मोठा बाथ टब, सेन्सरवाले नळ लावले म्हणजे बाथरूम एकदम चांगलं होतं का? त्याने काय होतंय? आयुष्मानने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण नंदिनी काही केल्या ऐकतच नव्हती. पण आयुष्मानची ही आर्थिक स्थिती तेवढी चांगली नव्हती की तो नंदिनीचा हा हट्ट पूर्ण करू शकेल. नंदिनी रागाने लालबुंद झाली होती आणि याच रागाच्या नादात ती बसस्टॉपवर आली आणि बसमध्ये बसून गेली. तिकीट 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 तिकीट. ताई, कुठं जायचंय तुम्हाला? काय काय म्हणालात? अहो ताई, मी विचारतोय कुठं जायचंय तुम्हाला? ही बस कुठे चाललीये? ही तर राजनगरला चाललीये. तोच शेवटचा स्टॉप आहे. ठीक आहे, मग तिथलं तिकीट द्या मला. नंदिनीने राजनगरचं तिकीट घेतलं. बस आपल्या स्पीडने पुढे जात होती. 1 तासाच्या बस प्रवासानंतर बस एका पुलावरून चालली होती. खूप रात्र झाल्यामुळे बसमधले पॅसेंजरही झोपले होते. नंदिनी गाढ झोपेत होती. पण त्या नदीच्या पुलावरून जात असताना बस ड्रायव्हरला डुलका लागतो आणि त्याचा तोल सुटून बस त्या पुलावरून खाली कोसळते. लोकांचा आरडाओरडा सुरू झाला. ओ, वाचवा वाचवा. बस अपघाताची ही बातमी सगळीकडे पसरली आणि बचाव दलाचे लोकही तिथे पोहोचले. रेस्क्यू ऑपरेशन ताबडतोब सुरू झालं. वाचवा वाचवा. नंदिनीने खूप वेळ स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती नंतर बेशुद्ध झाली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा सकाळ झाली होती. कोण आहेस ग तू? मी नंदिनी आहे. मी इथे कशी आले ते तर आम्हाला माहित नाही. आम्ही बायका इथं जेव्हा आंघोळ करायला आलो होतो तेव्हा तुला असं बेशुद्ध असलेलं बघितलं. मग नंदिनीला आठवलं की तिच्या बसचा ॲक्सिडेंट झाला होता. तुमचं घर कुठं आहे आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? तुमच्या घरी पण तुम्हाला कळवायला लागेल नाही? नंदिनी आपल्या नवऱ्यावर खूप चिडलेली होती. तिला आपल्या घरी जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे ती त्या बायकांना म्हणाली, माझं कोणी नाही आहे या जगात. हे ऐकून त्या बायकांना तिची खूप दया आली. काही वेळानंतर त्यांच्यातली एक जण म्हणाली, हे बघ, तू थोडा वेळ इथेच थांब. आम्ही सगळ्याजणी आंघोळ करून येतो, मग तुला आम्ही आमच्या गावी घेऊन जातो. त्या बायकांचं बोलणं ऐकून नंदिनी त्यांच्याकडे बघतच राहिली आणि म्हणाली, काय म्हणाला? इथे आंघोळ करता? आय मीन या नदीत, असं उघड्यावरती? हा, गावात तर आम्ही अशीच आंघोळ करतो. नाही पण काय? त्या बायका नंदिनीला गावात घेऊन आल्या. नंदिनी काही दिवस त्या गावात राहिली. त्या बायकांनी तिची हर तऱ्हेने मदत केली. तिला गावात राहायला तर आवडत होतं, पण असं उघड्यावर आंघोळ करणं तिला पटत नव्हतं. या बायका अशा उघड्यावर कशा काय आंघोळ करतात माहित नाही. ना शॉवर आहे, ना टब, ना नळ. पण यांना यामुळे काही अडचणही होत नाहीये. एक दिवस नंदिनीने हे सगळं त्या बायकांना सांगितलं. अरे, त्याच्यात अडचण कसली आलीये? आम्ही बायका तर असतो तिथं, पण तरी उघड्यावर. हे बघ बाई, गावात आमच्याकडे असंच असतं. हां, पण ज्यांची ऐपत आहे ते बनवतात घरात बाथरूम. पण आमच्या नवऱ्याची नाही ऐपत, म्हणून आम्ही नाही बनवलं बाथरूम घरी. जेव्हा आमची ऐपत होईल तेव्हा आम्ही पण बनवू. आत्ता तर आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. उलट आम्ही सगळ्या बायका या बहाण्याने एकमेकींना भेटतो, तरी जरा गप्पा तरी मारता येतात. त्या बायकांचं बोलणं ऐकून नंदिनीचे डोळे पाण्याने भरले आणि ती मनात विचार करू लागली, यांच्याकडे या सगळ्या गोष्टी नाहीयेत तरीही या खुश आहेत. आणि मी उगाचच दिखावा करण्याच्या नादामध्ये माझं स्वतःचं चांगलं घर सोडून आले. मला माझी स्वतःचीच लाज वाटतेय. मला ताबडतोब माझ्या घरी गेलं पाहिजे आता. बिचाऱ्या आयुष्मानची काय हालत झाली असेल देव जाणे. नंदिनीने त्या बायकांचा निरोप घेतला आणि आपल्या घरी आली. आयुष्मानने तिला जेव्हा पाहिलं तेव्हा तो खूप रडला.
नंदिनी, कुठे गेली होतीस तू? तुला माहितीये तुझ्याशिवाय माझी काय अवस्था झाली होती ते? कुठे कुठे नाही शोधलं तुला. पोलिसात तक्रार सुद्धा केली मी, पण तू कुठेच सापडली नाहीस. नंदिनी, मी तुला प्रॉमिस करतो, मी कोणाकडूनही पैसे उधार घेईन, पण तुझी इच्छा मी पूर्ण करीन. नंदिनी. नाही आयुष्मान, नाही. तू रडू नकोस. मी खूप मोठी चूक केली की मी घर सोडून गेले. पण खरं सांगू, घर सोडल्यामुळे मला खऱ्याची जाणीव झाली. जे मी घरात राहिले असते तर कदाचित कळालं नसतं. एवढं बोलून नंदिनी खूप जोरजोरात रडू लागली. आयुष्मानने तिला प्रेमाने जवळ घेतलं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.